सोलापूरमधून एका लग्नाची घटना सध्या व्हायरल होत आहे। रात्री लग्न झालं, पहाटे नवरी एका कारमध्ये बसून फरार झाली। शेजाऱ्यांनी पाहिलं, आरडाओरड सुरू करताच नवरदेवाने गाडीला किक मारली आणि सुरू झाला तो 50 किलोमीटरचा प्रवास। तो पाठ शिवणीचा जीव घेणा खेळ। अखेर त्याने त्या कारला अडवलं, कारचा दरवाजा उघडला आणि त्याला जे दिसलं, ज्या अवस्थेत ती नवरी दिसली, त्याने त्या नवरदेवाचे डोळे पांढरे झाले। लग्न केल्यानंतर मुली दागिने घेऊन पळून जातात। एजंट लोक लग्नाळू मुलांची फसवणूक करतात। या असे प्रकार आजपर्यंत महाराष्ट्राने अनेक पाहिलेत, पण या प्रकरणामध्ये जी घटना घडली, जी महाराष्ट्राच्या इतिहासात आजपर्यंत कधीच घडली नव्हती। नवरी पळून जाणं हे कॉमनच आहे, त्यात काय नवीन असं समजून या बातमीला हलक्यात घेऊ नका। कारण आज जे घडलंय त्याची तक्रार जेव्हा पोलिसात केली, तेव्हा पोलिसांनी जे सत्य उघडकीस आणलं ते पाहून संपूर्ण देशाला हादरा बसलाय। खरं तर 23 एप्रिलच्या पहाटे 6 वाजता सोलापूरच्या मंगळवाडा तालुक्यातील एका शांत गावात पहाटे 6 वाजता अचानक आरडाओरडा सुरू झाला। दृश्य होतं, एक नवरी पळून जात होती। एका बाजूला अंगणात अजून अक्षदांचे दाणे अजून अंगणात विखुरलेले होते, दुसरीकडेच नवरी स्वतःचं घर सोडून एका अनोळखी कारमध्ये बसून पळून जात होती। पण ही गोष्ट नवरीच्या पळण्याची नाहीये, तर ही गोष्ट आहे बनावट नाती, खोटी ओळख आणि लाखो रुपयांच्या लुटीची। या गोष्टीचा हिरो आहे एक लग्नाळू हिंदू शेतकरी मुलगा, तर विलन आहे एका लेकराची मुस्लिम आई, म्हणजे बनावट नवरी, आणि तिला पळून जाण्यास मदत करणारं तिचं अख्खं खानदान आणि एक एजंट। पण या शेजाऱ्याने, त्या घरच्या पाचच्या शेजाऱ्याने चलाकृतीनं या गोष्टीला आणखीनच इंटरेस्टिंग बनवलं। या महिलेचं नेमकं काय सत्य उघडकीस आलं, काय नवीनच प्रकार आता फसवण्याचा चालू झाला आहे, लग्नाळू मुलांना आता कसं फसवलं जात आहे, चला जाणून घेऊया या प्रकरणाचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट। सोलापूर तालुक्यातील मंगळवेढ्यातील लेंडवे चिंचोळे गावचे 37 वर्षीय शेतकरी, ज्यांचं लग्न होणार होतं, पण काही महिन्यांपूर्वीच या घटनेची सुरुवात झाली होती। त्यांचं वय वाढत चाललेलं, शेतीची कामं सांभाळून घराला घरपण देणारी त्यांना कुणीतरी जोडीदार हवी होती। अनेक ठिकाणी मुली पाहिल्या, पण योग जुळून येत नव्हता। त्यातल्या त्यात बऱ्याचशा मुलींच्या अपेक्षा शेतकरी नवरा नकोच असं म्हणणाऱ्या त्याला मुली जास्त मिळाल्या होत्या, त्यामुळे लग्नाचं वय निघून गेलं। अशातच त्यांची भेट झाली उदगीरमध्ये राहणाऱ्या एका महिलेशी, जिचं नाव सुरेखा सूर्यवंशी। शेतकरी मुलाचा लग्नासाठीचा उतावळेपणा तिने हेरला। ती सुरेखा एजंट होती। सुरुवातीला तिने असं जाळं फेकलं की त्या मुलाला काही समजलं नाही। ती म्हणाली, एक मुलगी तुला मी सुचवू शकते, मुलगी खूप चांगली आहे, घरंदाज आहे, मराठा समाजाची आहे, पण बिचारेची परिस्थिती हलाखीची आहे, त्यामुळे लग्नाला 2.5 ते 3 लाख रुपयाचा खर्च तुम्हाला करावा लागेल। मान्य असेल तर लग्न होऊ शकतं। तिच्या घरच्यांच्या इतर काही अपेक्षा नाही, ती इतर मुलींसारखी देखील नाहीये, घर सांभाळून घेईल, शेतीतलं कामं करेल, तुमच्या स्वभावाला साजिशी आहे, एकदा बघून तर घ्या। मुलगी लग्नासाठी आसोसलेल्या नवरदेवाला लग्न करून घ्यायची अट आता मान्य झाली होती। तो जो शेतकरी होता, ज्याचं वय 37 झालं होतं, त्याला कुठून तरी मुलगीचं स्थळ येणं अपेक्षित होतं, आणि अखेर त्या एजंटने ते हेरलं होतं, आणि अखेर त्याच्या गळ्यामध्ये ती मुलगी मारणार होती। 2.5-3 लाखाची जुळवाजुळव त्यांनी केली। काही नातेवाईकांकडून पैसे घेतले, काही मित्रांकडून घेतले, तर काही आईवडिलांच्या दागिने मोडून पैसे घेतले, आणि इथूनच खेळाला खरी सुरुवात झाली। आता कदाचित ही बातमी पाहिल्यानंतर लोकांना वाटलं ती फक्त पैसे पळून घेऊन गेली असेल, पण खरा मुद्दा तो नव्हता। तिची गाडी पकडल्यानंतर तिचं जे सत्य उघडकीस आलं, पोलिसांनी जे सत्य समोर आलं, त्याने संपूर्ण महाराष्ट्राला एक धक्का बसलाय। आता ज्या मुलांची लग्न होणार आहेत त्यांच्यासाठी देखील ही धोक्याची इशारा असल्याची बातमी समोर येते। आता अखेर हे प्रकरण सुरू झालं होतं साधारणपणे 1 महिन्यापूर्वी, आणि 15 दिवसापूर्वी बोलणी झाली, आणि अखेर तो दिवस उजाडला। तो होता 15 एप्रिलचा। नवरदेवाला उदगीरला बोलावण्यात आलं। दुपारी 4 वाजल्यापासून त्याला तिथे बसवलं, आणि अगदी 5 वाजले, 6 वाजले, 7 वाजले, मुलगी पाहण्याचा कार्यक्रम होता। 3 तास झाले, 4 तास झाले, त्याला तिथं ताटकळत ठेवलं, मुलगी आलीच नाही। शेवटी 8 वाजता गडबडमध्ये ती मुलगी आली, आणि नवरदेवाला नवरी दाखवली। नवरदेवाच्या मनात त्यावेळेस धाकधूक होती, पण अचानक 8 वाजता मुलगी दाखवली जाते। नाव सांगितलं जातं कुसुमबेन, असं भासवलं जातं की ती मराठा आहे, पण तरी ती मूळची गुजरातची आहे। जेव्हा ती नवरदेवासमोर येते तेव्हा लाजते, लवकर नजर वर करून पाहत नाही। घरचे जे म्हणतील त्याला मी तयार आहे असं ती म्हणते, आवाजावी अपेक्षाही ठेवत नाही। गोड चेहरा, गोरा रंग, साधी बोळी दिसणारी ती, आणि तिच्या डोक्यावरचा पदर, हा साधेपणा, तिच्या दिसल्यातला आणि स्वभावातला गोडवा त्याला भावतो, आणि नवरदेव डोळे झाकून होकार देतो। त्याला माहिती नसतं की आज रात्री त्याच्यासोबत जे होणार आहे
त्याचाच परिणाम त्याला दुसऱ्या दिवशी पहाटे दिसणार होता आणि संपूर्ण महाराष्ट्रात ही गोष्ट व्हायरल होणार होती. पण नीट लक्ष द्या, आपल्याकडे एक म्हण आहे, जसं दिसतं तसं नसतं, म्हणूनच सगळं जग फसतं. अगदी त्याच पद्धतीनं पसंती झाली की एजंट सुरेखा आणि त्या मुलीच्या घरचे लग्नाचे घाई करू लागले. आजच लग्न उरकून घ्या. तिथल्या तिथं पसंती झाली, ते म्हणाले 2 मिनिटाच्या आत लग्नाचा प्रस्ताव त्यांनी ठेवला. ताबडतोब लग्न लावून घेऊ, कशाला उशीर करता, आजच लग्न उरकून घेऊ असं म्हणतात. पण नवरदेव म्हणतो आता रात्र झाली आहे, साधारणपणे 9 वाजले होते. पण नवरदेवाला ही घाई मनातून पटत नाही. पण लग्न होतंय, याला महत्व आहे असा विचार करून तो हो म्हणतो, असा विचार करतो आणि तो म्हणतो की इथल्या इथं आपण लग्न लावून घेऊ आणि गावी घराकडे गेलो का मोठं लग्न करू. हे लग्न दिवसा ढवळ्या नाही तर रात्री 11 वाजता एका मंदिरात घाईघाईनं लावलं जात होतं. का? कारण काळोखात चेहऱ्यावरचे भाव कळत नाही आणि माणूसही खरं लपून वागू शकतो. रात्रीच हार घातले गेले. कुसुमबेन त्या रात्री 11 वाजता त्या घरची सून झाली. 5 मिनिटापूर्वी पसंती, 10व्या मिनिटाला लग्न झालं होतं. पण आता इथूनच खरा कहाणीमध्ये ट्विस्ट येणार होता. 19 एप्रिलला ते तिथून आल्यानंतर 4 दिवसांनी 19 एप्रिलला गावात थाटामाटात लग्न झालं. पंक्ती उठल्या, देवदर्शन झालं. गावकरी अगदी लक्ष्मीनारायणाचा जोड आहे असं म्हणत त्यांनी आशीर्वाद देखील दिला. उशिरा का व्हायना लेकाचं लग्न झालं म्हणून आई वडील देखील आनंद व्यक्त करत होते. नवरदेव सुखात होता, त्याला एक वेगळ्या प्रकारची मन शांती जाणवत होती. पण ही शांतता वादळापूर्वीची आहे हे त्याला कळत नव्हतं. आणि मग उजाडतो तो 23 एप्रिलचा दिवस. 23 एप्रिलला पहाटे 6 वाजता जेव्हा गाव गाढ झोपेत होतं, घरचेही लग्नाच्या धावपळीनं दमून गाढ झोपले होते, तेव्हा घरासमोर अचानक एक पांढरी कार सडकन येऊन ब्रेक दाबते. कुसुमबेन हळूच घराची कडी उघडते आणि बाहेर येत त्या गाडीत बसते. गाडी सुरू होताच शेजारीत राहणार एका काकांचं लक्ष तिच्याकडे जातं. तेवढ्याच गाडी सुसाट वेगानं निघून जाते. शेजारचे काका नवी नवरी गाडीत बसून कुठं जात आहे हे विचारायला पळत पळतच नवरदेवाला उठायला जातात. नवरी पळत जात असल्याची बातमी त्यांना सांगतात. नवरदेव स्वतःची गाडी काढतो आणि मग सुरू होतो तो पाठलाग. 10 किलोमीटर, 15 किलोमीटर, 50 किलोमीटर धावल्यानंतर गाडी रोखली जाते. गाडी थांबते आणि नवरदेव दरवाजा उघडतो. आत नवरी समोर अनेक जण असतात. नवरदेवाला आपली फसवणूक झाल्याचं समजतं, तेव्हा तो पोलिसांना बोलवतो. मंगळवाडा पोलीस घटनास्थळी दाखल होतात. कसून चौकशी सुरू होते. तेव्हा समजतो की हा बनावट नवरीचा प्रकार होता. नवरी सोबत जे गाडीत आहे तर तिची आई नजमा मोमीन, बहीण नदिया शेख, अल्पवयीन भाऊ हे सगळं चौकशीत निष्पन्न होतं. त्या पोलिसांचे डोळे विस्फरतात आणि काही गोष्टी पुढे येतात. पहिली गोष्ट म्हणजे नवरी कुसुमबेन नसून ती मराठा किंवा हिंदू नाही तर ती मुस्लिम समाजाची होती. दुसरी बाब म्हणजे अविवाहित नसून तिचं आधीच एक लग्न झालंय आणि तिला एक मुलगा आहे. तिसरी बाब म्हणजे हे कुटुंब मूळचं गुजरात असल्याचं भासवलं गेलं, पण प्रत्यक्ष ते या रॅकेटचं भाग होतं. मुलगी उदगीरचीच असल्याचं स्पष्ट झालं. यातील एजंट सुरेखा सूर्यवंशीने अनेक लोकांकडून पैसे उकळल्याच्या गुन्ह्यामध्ये तिला अटक झाल्याची बातमी त्यानंतर आलं. लग्नाच्यासाठी आता अशा प्रकारचे अनेक प्रकार आता वाढलेले आहेत. त्यासाठी अशी फसवणूक होऊ नये म्हणून सगळ्या प्रकारे आपण चौकशी करणं गरजेचं आहे. सुरुवातीला सर्व कागदपत्र, मतदान कार्ड, आधार कार्ड असे डॉक्युमेंट घेऊन त्याच्यावर व्यवस्थित चेकिंग करून घेणं खूप गरजेचं आहे. आणि माहितीतल्याच महिलेशी विवाह करणं ते देखील अत्यंत गरजेचं आहे. आता अशा महत्त्वाच्या माहिती तुम्ही इतर लोकांना देखील पाठवणं गरजेचं आहे. त्याकरता तुमचं कर्तव्य आहे हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांना पाठवा, जेणेकरून अशा फसवणुका कोणाच्या होणार नाही. या व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.